लोणंद तुळजापूर येथून पायी चालत आलेल्या शिरवळ नायगाव लोणंद येथील श्री अंबिका माता देवींच्या सासनकाठ्यांचे लोणंदला करण्यात आले स्वागत। ढोल लेझिमच्या तालात गुलालाची उधळण करीत तुळजापूर येथून पायी चालत आलेल्या शिरवळ नायगाव लोणंद येथील श्री अंबिका माता देवींच्या सासनकाठ्यांचे लोणंद नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। या सासनकाठ्यांच्या दर्शनासाठी लोणंद आणि परिसरातील शेकडो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे लोणंद नगरीला यात्रेचे स्वरूप आले होते। नायगाव शिरवळ लोणंद येथील भक्त देवीच्या सासनकाठ्या घेऊन तुळजापूरला पायी चालत जातात आणि परत चालत येतात। तुळजापूर येथून परत गावी येत असताना वाटेतील ठिकठिकाणच्या गावात सासनकाठ्यांचे स्वागत केले जाते। आज सकाळी तिन्ही लोणंद गावात सासनकाठ्यांचे आगमन झाल्यानंतर प्रथम शास्त्री चौक येथे आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने रावळ कुटुंबियांनी नारळाची तोरणे बांधून काठ्यांचे खंडनारायणाने ओटी भरून पूजन केले। यावेळी जयकुमार, प्रवीणकुमार, बिपिनकुमार रावळ कुटुंबियांनी भक्तांचे स्वागत केले। लोणंदकर ग्रामस्थांनी या सासनकाठ्यांची गुलालाची उधळण करत आणि ढोल लेझिमच्या खेळात शास्त्री चौक, गांधी चौक, जुनी पेठ, तानाजी चौक, विठ्ठल मंदिर या मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। या काठ्यांमध्ये श्री म्हस्कोबानाथ देवाच्या काठीने पारंपरिक पद्धतीने गांधी चौकात सहभाग झाली। या काठ्यांमध्ये श्री म्हस्कोबानाथ देवाच्या काठीने पारंपरिक पद्धतीने गांधी चौकात सहभाग झाला। नवस बोललेले भाविक सासनकाठ्यांना नारळ, खोबरे, नोटांची तोरणे बांधत होती, तर महिला खंड नारळाने ओटी भरत होत्या। काठ्याबरोबर आलेल्या शेकडो आराधी भक्तांना भाविकांनी मीठ, पीठ, मिरची, तेल, दक्षिणा आदींचा शिधा देत होते। यावेळी तानाजी चौक, लक्ष्मी मंदिर रोडवर मेवा, मिठाई, खेळणी, भेळ आदींची दुकाने लावण्यात आली होती। सकाळी 7 वाजता सुरू झालेल्या सोहळा दुपारी 1च्या सुमारास खेड बुद्रुक गावाकडे मार्गस्थ झाला। सासनकाठ्यांचे स्वागत काळात लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता। श्री कालभैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने चांगले नियोजन करण्यात आले होते।